जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान. दादा, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमची प्रायव्हसी तुम्ही पब्लिकमध्ये दाखवत आहे. तुमचा एक फोटो पण तुमचा इज्जत घालवणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो, माझ्या लहान बहिणींनो, माझ्या मोठ्या बहिणींनो. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही न्यूज बघा. आता बातमी कराडमधून आहे. कराडमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आलाय. चौघांनी मिळून अश्लील व्हिडिओ बनवल्याचं समोर आलेलं आहे. बघितली काय? AIच्या माध्यमातून म्हणजे एक नवीन सिस्टमॅटिक आलेला आहे. AIच्या माध्यमातून लोक वाईट कमेंट, वाईट व्हिडिओ घेतात आणि तुमचे फेस लावतात त्याच्यात AIच्या माध्यमातून, आणि तुमची प्रायव्हसी हे पब्लिकली होतात. अशामुळं खूप वाईट घटना पण झालेल्या आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमचा फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकू नका, तुमचा व्हिडिओ तुम्ही तुमचा टाकू नका. कारण हे काहीतरी आताचे झाकण झुले लोक, कयक गांडे, हे लोक तुमचा फोटो तुमचा व्हिडिओ घेतात आणि AIच्या माध्यमातून नंगचाये काही काढेल व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि तुमची बदनामी होणार. तुमच्या परिवाराला पण परिवाराची बदनामी होणार, तुमच्या समाजातल्या लोकांची बदनामी होणार, तुमच्या परिवाराची बदनामी होणार, तुमच्या भावाची, तुमच्या लेकीची, सगळ्याची बदनामी होणार. त्या कारणामुळे माझा हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला, अशा गोष्टीच्या बाहेर राहा. सोशल मीडियावर टाकत असाल तर तुमचा फेस टाकू नका, तुमचे फोटो टाकू नका, व्हिडिओ टाकू नका. AIच्या माध्यमातून काही हरामखोर लोक तुमच्या फोटोचा इस्तेमाल करून गैरवापर करन आणि असे कसे नंगसाटे व्हिडिओ बनवणार की तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण AIच्या माध्यमातून कुठं व्हिडिओ बनतो, कोणचा मी सांगू शकत नाही. काय सांगतो तुम्हाला? माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो, हात जोडून विनंती करतो, तुमची प्रायव्हसी हे गोपनीय राहू द्या, पब्लिकली आणू नका. कारण नंगसट लोक तुमच्या प्रायव्हसीचा धिंगाणा करून टाकन. मग म्हणान तुम्ही झालं काय होलं काय? तुम्हाला सोशल मीडिया चांगलं वाटून राहिलं, फेमस होण्याचं ठिकाण वाटून राहिलं, पैसे कमवण्याचं ठिकाण वाटून राहिलं, पण तुमच्या फोटोमुळं, तुमच्या व्हिडिओमुळं काय सत्यानाश होणार तुमच्या जिंदगीचा, तुमच्या परिवाराचा, ते माहीत आहे का तुम्हाला? AIच्या माध्यमातून नवीन कंटेंट तयार होऊन राहिले. AIच्या माध्यमातून किसिंगचे व्हिडिओ होऊन राहिले. AIच्या माध्यमातून वेगळे नंगसोट व्हिडिओ बनवून राहिले. AIच्या माध्यमातून कोणाचा फेस कोणी लावून देऊन राहिले. AIच्या माध्यमातून. त्या कारणामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही माझ्या बहिणीवाणी आहे, माझ्या आईवाणी आहे, माझ्या लहान बहिणीवाणी आहे, माझ्या मोठ्या बहिणीवाणी आहे. त्या कारणामुळे तुम्हाला तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ समजून राहिलो, सांगून राहिलो. हा जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे दादा. कारण AIच्या माध्यमातून लोक मुलींच्या फोटोचा गैरवापर करून राहिले. गैरवापर करून लोक काहीही व्हिडिओ बनवून व्हायरल होत आहे, फक्त नासूकला व्ह्यूसाठी आणि फॉलोसाठी, पैसे कमवण्यासाठी काही पण करून राहिले AIच्या माध्यमातून. AI तसा चांगला पण आहे तर वाईट पण आहे. भारत सरकारला माझं एकच म्हणणं आहे, AI हे खतम करून टाका, बॅन करून टाका. AIच्या माध्यमातून वेगवेगळे लोक, म्हातारा माणूस नवीन कुवाऱ्या पोरीसंग किसिंग करून राहिला, अशा पद्धतीने दाखवल्या जाते. अरे विचार करायची गोष्ट आहे. किती हलकट लोक असायला पाहिजे, नीच लोक असायला पाहिजे. AIच्या माध्यमातून काही पण करून राहिले. AIच्या माध्यमातून काहीही होऊन राहिलं, मी तुम्हाला सांगू शकतो. त्या कारणामुळे तुम्ही आगाव हा. कारण AI हा कमी नका समजू, एक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर तुमचा जिंदगीचा धिंगाणा करून टाकन. माझ्या बहिणींनो, का तुमच्या प्रायव्हसी महत्त्वाची आहे. तुम्ही फोटो टाकू नका सोशल मीडियावर. तुम्ही चांगल्या घराण्यातले असाल तर टाकू नका, वाईट घरातले असाल तरी टाकू नका. कारण परिवाराची जिम्मेदारी आणि परिवाराची सुरक्षा आणि परिवाराची इज्जत राखणं हे मुलीचं काम असते. कळलं काय? तुमच्या वडिलांना तुम्हाला फोन दिला घेऊन, हा नंगचाये हे फोटो टाकासाठी, नंगचाये व्हिडिओ करण्यासाठी नाही दिला. तुम्हाला सभ्यतेसाठी, का माझी मुलगी कुठं जाईन बा, तिला कुठं काही प्रॉब्लेम नाही झाले पासून फोन करू शकते, उशिरा आली तर फोन करू शकते, सांगू शकते. त्या कारणामुळे तुमच्या वडिलांना तुम्हाला फोन दिलेला आहे.
का तुम्हाला नंगे व्हिडिओ टाकण्यासाठी आपले स्वतःचे फोटो टाकण्यासाठी दिले नाही आहे. त्या कारणामुळे माझा हात जोडून विनंती करतो का सोशल मीडियावर तुमचे फोटो व्हिडिओ टाकू नका. का एआयच्या माध्यमातून काही नंगजोड लोक तुमचे व्हिडिओ घेईन, फोटो घेईन आणि काही गैरवापर करन, मग मनान बोंबलत बसान, मग मनान झालं काय, कळलं काय. कारण ह्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. तुम्ही नोसन डोक्यात बसा बोंबलत टाका. मी सांगायचं काम केलं बरोबर नाही का भाऊ. कमेंट करून सांग. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, फेसबुकवर बघत फॉलो करायला विसरू नको. कमेंट करून सांग आणि 20 लोकांना शेअर कर.